FM बँड 102.7 मेगाहर्ट्झवर आणि न्यूज ऑन AIR या आमच्या ऑफिशियल ॲपवर आपण ऐकत आहात. आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचं हे प्रसारण. श्रोते हो, वेळ झाली आहे कृषी विषयक कार्यक्रमाची. तेव्हा ऐकूया केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी. हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसानवाणी 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 किसानवाणी. किसानवाणी ऐकणाऱ्या सर्व शेतकरी बंधू भगिनींचं स्वागत आणि माधुरी केसतीकरचा नमस्कार. हर जोखिम से निकल कर फसल आए, सुरक्षित हो जाए. फसल बीमा से हर किसान अब आत्मनिर्भर हो जाए. संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है. अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं. अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं, क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा. बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा. योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान. अब आपकी है बारी. नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण. फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण. प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच. कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार. शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कृषी संवादमध्ये सोयाबीनचं आहारातील महत्त्व याविषयी कणेरी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत. हा या मुलाखतीचा पहिला भाग आहे. शेतकरी बंधू भगिनींनो, नमस्कार. किसानवाणी कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत. या कार्यक्रमात आज आपण सोयाबीनचं आहारातलं महत्त्व आणि सोयाबीनचं मूल्यवर्धन करून सोया प्रक्रिया उद्योग कशाप्रकारे करता येतात, कुठले कुठले उद्योग आहेत, उत्पन्नाच्या संधी काय आहेत, या सगळ्याच दृष्टिकोनातून चर्चा करणार आहोत, माहिती घेणार आहोत. ही माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत गृहविज्ञानाच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे मॅडम. सगळ्यात पहिल्यांदा स्वागत करूया त्यांचं आपल्या कार्यक्रमात. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. सोयाबीन हे जे अन्नधान्य आहे त्याच्याविषयी तसं बघितलं आता तर मिश्र मतं आहेत. काही लोक जे आहेत ज्यांना माहिती आहे त्यांनी त्याचं आहारातलं प्रमाण वाढवलेलं आहे आणि बरेचसे लोक जे आहेत ते अजूनही अनभिज्ञ आहेत. बरोबर. तर या सगळ्यांचाच विचार करून आज आपण आपली चर्चा करायची आहे. तर सुरुवातीला आपण सोयाबीनची ओळख आपल्या श्रोत्यांना करून देऊया. एक अन्नधान्य म्हणून आणि एक पीक म्हणून सोयाबीनची ओळख करून देऊया. नक्कीच मॅडम. सोयाबीन जर बघितलं, सोयाबीन हे खूपच सहज येणारं पीक आहे आणि त्याला खूप कमी देखरेख लागते आणि हे कुठल्याही वातावरणात आणि हे कुठल्याही जमिनीमध्ये हे येतं, सहजपणे येतं. त्यामुळे लोक ह्यासाठी प्रतिसाद देत आहेत. आणि जर आपण बघितलं, सोयाबीन 1970 साली मध्य प्रदेशमध्ये सुरुवातीला इंट्रोड्यूस झालं आणि पहिल्यांदा मध्य प्रदेशमध्ये आणि नंतर आपलं महाराष्ट्र पण आता पाठोपाठ चांगलं उत्पन्न घेतंय मध्य प्रदेशच्या. आणि त्यातून जर आपण कोल्हापूरमध्ये बघितलं तर सध्याला जवळपास 50,000 हेक्टरवर सोयाबीन घेतलं जातं सध्याला. तर एवढं उत्पन्न घेतलं जातं, तर एवढ्या उत्पन्नाचं आपण सरळ विक्री करतो. तर ते विक्री न करता, ठीक आहे तुम्हाला जेवढी विक्री करायची तेवढी करा, पण स्वतःच्या आरोग्यासाठी याचा उपयोग आपल्याला करून घेता येतो. पण काय झालेलं आहे, अशी चर्चा असते की सोयाबीनमध्ये काही हानिकारक घटक आहेत किंवा ते असा हे एक अपप्रचार म्हणा किंवा त्याचा अतिप्रचार म्हणा असं केलं जातं. तर आपण ते पुढं बघणारच आहोत की अशा काय गोष्टी आहेत ज्याच्यामुळे हे आपल्या दैनंदिन आहारामध्ये याचा उपयोग होत नाहीत, हे आपण पुढं बघणारच आहोत. नक्की नक्की. तुमच्या सांगण्यावरून हे लक्षात आलं की हे जे पीक आहे हे पीक सगळ्या प्रकारच्या संकटांचा सामना देऊन
ते कुठल्याही परिस्थितीमध्ये वाढू शकतं बरोबर. आणि त्याचं उत्पन्न जास्त प्रमाणात हो, घेता येतं. बरोबर. आणि खर्चही कमी लागतो त्याला. बरोबर. हां. आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न खर्चाचाच असतो. बरोबर बरोबर. तर ज्या अर्थी ह्याच्या अंगभूतच मजबूतपणा आहे त्या अर्थी आहारात त्याचा समावेश केल्यानंतर आपलं शरीर सुद्धा मजबूत होत बरोबर. असणार आहे. बरोबर आहे. म्हणूनच आपण पहिल्यांदा सोयाबीनचे जे पोषक घटक आहेत त्याच्याबद्दल माहिती घेऊया. बरोबर. हे सोयाबीनचा खूपच महत्वाचा भाग आहे. त्यातील पोषक घटक जर आपण बघितलं, बाकीचे जे तृणधान्य आहेत ज्यामध्ये ज्वारी, बाजरी, नाचणी किंवा गहू हे सगळ्या गोष्टी येतात, ह्यामध्ये जवळपास 12% पर्यंत प्रथिने असतात, 12% पर्यंत. आणि जर डाळी बघितल्यात तर डाळीमध्ये एक जवळपास 20 ते 25% पर्यंत प्रोटीनचं प्रमाण असतं. जर आपण सोयाबीन बघितलं तर सोयाबीनमध्ये 43.7% प्रोटीन असतं. हे त्यापेक्षाही डबल म्हणायला हरकत नाही, डाळींपेक्षाही डबल म्हणायला आपल्याला हरकत नाहीये. खरंय. हे एवढं प्रोटीन आपण जर 8 अंडी खाल्ली तर तेवढं प्रोटीन मिळतं आपल्याला. म्हणजे 100 ग्राम सोयाबीनमधून 43% प्रोटीन मिळतं आपल्याला. तेवढंच प्रोटीन मिळण्यासाठी आपल्याला 8 अंडी खावी लागतील. आणि आपण बादाम खातो तर 200 ग्राम बादाम खावे लागतील तेवढं प्रोटीन मिळण्यासाठी. आणि जर गहू बघितले तर जवळपास 400 ग्राम पर्यंत आपल्याला गहू खावे लागतील तेवढं प्रोटीन मिळण्यासाठी. आणि जवळपास 500 ते 600 ग्राम आपल्याला तांदूळ, त्याच्यापासून बनलेला जो भात आहे, म्हणजे तांदूळ 600 ग्राम पर्यंत आपण जर घेतले तर तेवढं प्रोटीन आपल्याला मिळतं. तर आपण विचार करू शकता, एक तर किंमत कमी, बरोबर, आणि बदामची किंमत किती जास्त आहे तर 200 ग्राम खावी लागतील. आणि ही किती जवळपास 40-50 रुपये किलोनी एक ॲव्हरेज जर बघितलं तर मिळते. आणि बदाम किती रुपये किलोनी मिळते, म्हणजे ती कॉस्टलीच जाते. बरोबर. तर मग हे खूप स्वस्त मिळणारं आणि शाकाहारी लोकांच्या आहारातलं मला वाटतं एक वरदान आहे. आणि सोयाबीन हे प्रथिनांचं खाण आहे असं म्हणायला आपल्याला हरकत नाही. आणि हे निसर्गाकडून मानवाला मिळालेले एक अनमोल भेट आहे. तर ती आपण स्वीकारायला पाहिजे आणि आपल्या आहारात त्याचा उपयोग करून घ्यायला पाहिजे आणि त्याचा फायदा करून आपण घ्यायला पाहिजे. आणि जी गरोदर माता असती तिच्या उदरात जे बाळ वाढत असतं त्याला त्याच्या हाडाची आणि शरीराची वाढ होण्यासाठी जास्तीत जास्त प्रोटीनची गरज असते, कॅल्शियमची गरज असते. तर सोयाबीनमधून हे प्रोटीन आपल्याला मिळतं. तर आपण जे गरोदर माता आहेत त्यांनी पण आहारामध्ये ह्याचा उपयोग करून घ्यायला हरकत नाही. आणि ह्यामध्ये कॅल्शियमही 240 ग्राम आहे आणि आयर्नही 11.5% आहे. हेही खूप चांगलं प्रमाण आहे. आणि हे म्हणजे बाकी जर आपण तृणधान्य म्हणा, डाळी म्हणा, ह्यातून एवढं नाही मिळत जेवढं सोयाबीनमधून मिळतं. त्यामुळे आणि अजून आपण हे जर बघितलं, कुपोषणाचं जरी प्रमाण बघितलं तर कुपोषण कशामुळे होतं, न्यूट्रिएंट डिफिशियन्सी, प्रोटीन डिफिशियन्सी त्यामुळे होतं. तर हे जर आपण जे कुपोषित बालक आहेत त्यांनाही आपण हे सप्लिमेंट म्हणून दिलं तरीही खूप चांगला उपयोग होईल. आणि जे कुपोषण निर्मूलनाचं कार्य जे लोक करतात त्यांचं कार्य हे खूप सोपं होईल जर त्यांनी हे सप्लिमेंट दिले तर. म्हणजे अगदी लहान बालकापासून मोठ्यापर्यंत, वयस्कर लोकांपर्यंत आणि शाकाहारीपासून मांसाहारीपर्यंत सगळ्यांसाठीच सोयाबीन खाल्ल्यामुळे आहारामध्ये खूप फायदे होऊ शकतात. शिवाय तुम्ही म्हणाला तसं की प्रथिनं, कॅल्शियम, आयर्न यांचा सुद्धा मुबलक साठा आहे. आणि तुलनात्मक दृष्ट्या किमतीच्या दृष्टीने विचार केला तर हे स्वस्त सुद्धा आहे. एवढे सगळे फायदे असून सुद्धा खूप जास्त लोक अजूनही सोयाबीनचा आहारामध्ये समावेश करत नाहीत. बरोबर आहे. तर मग याचं कारण तुम्हाला काय वाटतं? ह्याचं कारण काय, तुम्ही अतिशय उत्तम प्रश्न विचारला. ह्याचं कारण आहे त्यामध्ये असे काही घटक आहेत आणि त्याचा एक अशी अतिप्रचार झालेला आहे. म्हणजे म्हणतात ना वाईट गोष्टींचा खूपच जास्त प्रचार होतो, तसा प्रकार आहे हा. बरोबर. त्यामध्ये आहेत काही जे अपोषक घटक आहेत आणि त्या घटकांना आपण नष्ट करून आपल्या आहारात उपयोग करता येतो. तर ते घटक असे आहेत की त्या घटकांना लिपॉक्सिजिनेसस आणि हिमोग्लुटेनिन अशा नावाचा एक घटक आहे. ते अपचनासाठी कार्य करतं. म्हणजे आपण जे काही खातो ते पचन होऊ देत नाही. आणि अजून आहे फायटिक ऍसिड म्हणून, ते त्याच्यामुळे वात निर्मिती होणे, पोट दुखणे असे प्रकार घडतात. आणि ट्रिप्सिन इनिबिटर आहे, ते पण प्रथिने जे आपल्या शरीरात घेतो त्याचं पचन होऊ देत नाही. आणि इस्ट्रोजन ह्या नावाचा एक घटक आहे, तो शरीराची जे वाढ आहे तो रोखण्याचं कार्य करतो. आणि प्रोटीएस इनिबिटर म्हणून पण आहे, ते पण जे प्रथिनांचं जे पचन आहे ते रोखण्याचं कार्य करतं. आणि त्याच्यात एक फ्लेवर आहे, एक वास आहे, तो वासामुळे पण लोकांना नकोसं होतं. पण हे जे काही घटक मी आता सांगितले हे नष्ट करता येतात. त्यासाठी खूप सोप्या प्रक्रिया आहे, त्यासाठी काही मोठं रॉकेट सायन्स नाही आहे, काहीच नाही. आपल्याला एक 10 घंटे
8 ते 10 घंटे पाण्यात जर तुम्ही भिजवून ठेवलं सोयाबीनला आणि नंतर वाळवून त्याचा उपयोग जर केला तर आरामशीर हे खाण्याउपयोग होतं. आणि दुसरी एक प्रक्रिया आहे, तुम्ही त्याला 100 डिग्री सेल्सिअसला 30 मिनिटापर्यंत उकळायचं आपण त्याला. मग त्यातील जे घटक आहेत हे सगळे घटक नष्ट होतात आणि आपल्याला हे एकदम अतिशय उत्तम आपल्याला खाण्यासाठी तयार होतं. घरगुती पद्धती आहेत, सोप्या पद्धती आहेत, कोणीही करू शकतं. बरोबर. तर मग सोयाबीनचं सेवन करण्यासाठी ते कुठल्या माध्यमातून आहारामध्ये घेता येतं? मॅडम, आहारामध्ये घेण्याचे तर खूप सारे सोर्स आहेत. जर मी एक सोपी पद्धत सांगते. जर कोणाला काहीही शक्य होत नसेल तर काही नाही, आपण जे गव्हाचं पीठ दळून आणतो त्या गव्हाच्या पिठामध्ये 10% सोयाबीनची डाळ टाकायची. डाळ अशीच करून घ्यायची जशी आपण नॉर्मल बाकी डाळ करतो. जसे की तुम्ही भिजवून ठेवलं 8 ते 10 घंटे, नंतर त्याला वाळवली आणि डाळ केली आणि त्याच्या जे साल आहे ती काढून टाकली आणि नंतर ती डाळ आहे गव्हामध्ये तुम्ही टाकायची आणि ते दळून आणायची. तुम्हाला एका व्यक्तीला जो तुम्ही एका महिन्यात 1 किलो सोयाबीन वापरायचं, तर 12 महिन्याला किती लागतं एका व्यक्तीला? 12 किलो सोयाबीन. आणि तुमचे 4 लोकांची फॅमिली असेल तर ॲव्हरेज 50 किलो लागतं. तर 1 वर्षाला जर तुम्ही 50 किलो तुमच्या आहारात घेतलं तर मला वाटतं तुम्हाला प्रोटीनची जी कमतरता आहे ती भासणार नाही कधीच. तर हे एक सोपा उपाय आहे. आणि दुसरा आहे त्याच्या पारंपरिक सोयाबीनचं तुम्ही पारंपरिक पद्धतीने पीठ करून किंवा त्याचं बेसन करून तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता. त्याची चपाती, पुरी, ठेपला, थालीपीठ, कढी, पिठले आणि यामध्ये तुम्हाला सोयाबीनचं पीठ वापरता येतं. आणि त्यानंतर जर बघितलं आपण सोयाबीनचा रवाही बनवता येतो आणि त्यापासून शिरा, उपमा, खीर, लाडू यासारखे पदार्थ तयार करता येतात. आणि त्यापुढेही जर बघितलं आपण जसे की बटाटे वडे, कटलेट, पॅटीस, भाजी, सेव, चकली, शंकरपाळी असे अत्यंत जे लोकप्रिय पदार्थ आहेत हेही आपल्याला प्रोटीन रिच बनवता येतात सोयाबीनचं पीठ वापरून. आणि यापुढेही जरी गेलं तर आपण बर्गर, पिझ्झा, न्यूडल्स, पास्ता, मंचुरियन हे आता जे तरुण पिढीला अत्यंत आवडणारे पदार्थ आहेत, तर हेही आपण प्रोटीनयुक्त बनवता येतात सोयाबीनचा पिठाचा वापर करून. अशा वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्या आहारामध्ये सोयाबीनचा वापर आपल्याला करू शकतो आपण. अच्छा, म्हणजे फास्ट फूड लव्हिंग जी जनरेशन आहे तिला सुद्धा सोयाबीन आपल्या आहारामध्ये वापरू शकतात. बिलकुल. आणि त्यांची जी टेस्ट कॉम्प्रोमाइज आहे ती नाही होऊ शकणार. बिलकुल. शिवाय जे बरेच साईड इफेक्ट्स आपण आता बघतोय ते सुद्धा नाही होणार. बिलकुल बरोबर आहे. आणि अगदी तुम्ही म्हणाला की चपाती दैनंदिन आपल्याकडे घरी होतेच होते. जर एकाच वेळेस आपण हे पिठामध्ये त्याचा समावेश केला तर वेगळं काही प्रोटीनसाठी प्रयत्न काही करावा नाही लागणार. म्हणजे सहज होऊन जाईल हे सगळं. बरोबर. तर आता सोयाबीन सहजपणे कसं वापरता येईल याची आपण माहिती घेतली. सोयाबीनवर विशेष प्रक्रिया करून काही उद्योग करता येतात का? हो, असे बरेचसे उद्योग आता चालू आहेत, बरेचसे लोक करतात पण. आणि हे उद्योग आहेत हे छोट्या म्हणजे घरी आपल्या घरचा गॅस, घरचा मिक्सर वापरून करता येतात. ते तुम्हाला करोडोची इन्व्हेस्टमेंट करून करता येतं. तर असे बरेचसे उद्योग आहेत. त्यापैकी मी सांगते आपल्याला. त्याचं दूध, सोयाबीनचं दूध बनवता येतं आपल्याला. त्यापासून दही, ताक, श्रीखंड, आईस्क्रीम आणि सोया पनीर बनवता येतं. त्यालाच आपण टोफू म्हणतो. सोयाबीनचं पीठ आणि सोयाबीनचे नट्स, बिस्किट्स, कुरकुरे, सोया सॉस आणि सोयाबीनचे पोहेही बनवता येतात. आता हे आपण नवीनच ऐकत असाल. आणि आता सोयाबीनचे पोहेही मार्केटमध्ये येत आहेत आता. आणि बरेचसे बेकरी प्रोडक्ट्सही सोयाबीन पासून बनवून ह्याचा आपल्याला उद्योग करता येतो. वा. आणि आपण दूध पावडर हेही कन्सेप्ट ऐकली असेल. दूध पावडर आपण नॉर्मल दुधाचं दूध पावडर ऐकलेलं आहे, पण सोयाबीनच्या दुधाचंही दूध पावडर हे मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे. हेही आपल्याला मिळतं. म्हणजे बऱ्याच लोकांना हे माहीतही नसणार आहे की सोयाबीनच्या दुधाची पावडर सुद्धा उपलब्ध असते. आहे. आणि ही म्हणजे अतिशय प्रोटीन रिच आहे. त्यामुळे आपण आपल्या आहारात किंवा आपण मार्केटमधून घेऊन ही वापरायला हरकत नाही. अगदी बरोबर. दूध हा जो पदार्थ आहे हा तसा परिपूर्ण अन्न पदार्थ आहे म्हणतो आपण. फक्त 1 ग्लास दूध घेतलं तरी बऱ्याच प्रकारचे पोषण मूल्य आपल्याला मिळतात. पण दुधाचे काही लोकांना आरोग्यावर परिणाम सुद्धा होतात, किंवा काही लोकांना त्रास सुद्धा होतो. आणि दूध तसं नाशवंत असल्यामुळे त्याला मर्यादा सुद्धा येतात. तर सोयाबीनचं दूध जे आहे, तुम्ही आता मगाशी बोललात की ते सोयाबीन पासून दूधही होतं आणि त्याचे
दुग्धजन्य पदार्थ पण होतात. बरोबर. तर याविषयी आपण माहिती सांगूया आपल्या श्रोत्यांना. हो, आणि सोयाबीनचं दूध हे अतिशय पौष्टिक आहे आणि हे सहजपणे बनवता येतं. जर आपल्याला घरी वापरायचं तरी बनवता येतं किंवा मग आपल्याला प्रोसेसिंग करायची तरी बनवता येतं. जर घरी वापरायचं असेल तर मी तुम्हाला सोपी मेथड सांगते. त्यामध्ये काही नाही. उदाहरण, तुम्ही 1 किलो सोयाबीन घेतलं तर 1 किलो सोयाबीन तुम्हाला रात्रभर भिजवून ठेवायचं, एक 8-10 घंटेपर्यंत भिजवून ठेवायचं. आणि ते भिजल्यानंतर सकाळी त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं, त्याच्या साली काढून टाकायच्या आणि नंतर तुम्हाला मिक्सरमध्ये ह्याला दळून घ्यायचं तुम्हाला बारीक. आणि दळताना थोडंसं पाण्याची गरज लागते, ती टाकून घ्यायची. आणि नंतर गाळून घेऊन परत उकळी येईपर्यंत त्याला उकळायचं. आणि हे उकळण्यापूर्वी त्यामध्ये समजा 1 लिटर 1 किलो जर तुम्ही सोयाबीन घेतलं तर त्याच्यामध्ये 6 ते 8 लिटर पाणी बसतं. बरं. हो, आणि त्याला उकळून घ्यायचं. उकळून झाल्यानंतर मग मंद आचेवर एक अर्धा तासपर्यंत शिजवू द्यायचं त्याला आरामशीर. आणि मग नंतर परत गाळून घ्यायचं. मग जे दूध तुम्हाला मिळेल ते त्याचं ओरिजिनल दूध झालं. आणि ह्या दुधापासूनही आपल्याला वेगवेगळे पदार्थ बनवता येतात. आणि ह्या दुधाचे आता ह्या मार्केटमध्ये फ्लेवर मिल्क आलेले आहेत. त्यामध्ये मलाई सोया दूध, व्हॅनिला सोया दूध, चॉकलेट सोया दूध आणि इलायची सोया दूध अशी आहेत. ह्यामध्ये काय 25 लिटर सोयाबीनमध्ये एक 700 ग्रामपर्यंत साखर घालून पाहिजे त्या क्वांटिटीमध्ये फ्लेवर घातला जातो. आणि हेच दूध आपल्याला मार्केटमध्ये मिळतात. आणि हे आपल्याला कमीत कमी 4-4 महिन्यापर्यंत पण हे टिकले जातात हे मार्केटमध्ये. हो. आणि ह्याची साठवणूक पण कशी करायची पुढच्या ह्याच्यामध्ये मी सांगेल आपल्याला. पण आता हे दुधाचे पदार्थ बघूया आपण. दुधाचं सोया पनीर पण बनतं, त्यालाच आपण टोफू म्हणतो. त्यापासून पराठा, कटलेट, ब्रेड रोल, सँडविच, पकोडा, कबाब, मिठाई हे पदार्थ बनतात. आणि त्यापासून त्या पनीरमध्ये पण दुसरा एक प्रकार आहे मसाला पनीर. मग जे आले की त्याच्यामध्ये जिरा, पुदिना, कोथिंबीर, मिरी, आले हे फ्लेवर टाकून पण हे पनीर मिळतात सोयाबीनचे. आणि त्यापासून सुगंधित सोया दूध, आत्ताच मी तुम्हाला सांगितलं की सोयाबीनच्या दुधाचे फ्लेवर पण मिळतात, त्यालाच आपण सुगंधित सोया दूध म्हणू. आणि जे आपण दुधापासून जे आपण पनीर बनवतो त्याच्यानंतर एक निवळी राहती, म्हणजे त्याचं एक पाणी राहतं. त्या पाण्यापासनं पण जे वेगवेगळ्या फळांचा फ्लेवर टाकून तेही मार्केटमध्ये विक्रीसाठी आहे. त्याला सोया वॉटर किंवा प्रोटीन वॉटर असं म्हटलं जातं. तेही मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे. त्याचं दही बनवलं जातं, आईस्क्रीम बनवली जाते, बर्फी बनवली जाते. आणि सोयाबीनचं जे दही बनतं त्यापासनं श्रीखंड, आम्रखंड, ताक, लस्सी आणि मठ्ठाही बनवलं जातो. हेही मार्केटमध्ये आता अवेलेबल आहे. आणि सोयाबीनच्या दुधाची पावडरही बनवली जाते. तर शेतकरी बंधू भगिनींनो, आज आपण सोयाबीनचे आहारातले उपयोग याची माहिती घेतली. ही माहिती आपल्याला गृहविज्ञानाच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे मॅडम यांनी दिली. सध्या त्या कणेरीच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी कोल्हापूर केंद्र परिवारातर्फे त्यांचे मनपूर्वक आभार मानूया. धन्यवाद मॅडम. थँक्यू मॅडम. सोयाबीनचं आहारातील महत्त्व याविषयी कणेरी कृषी विज्ञान केंद्राच्या गृहविज्ञान शाखेच्या शास्त्रज्ञ प्रतिभा ठोंबरे यांच्याशी तेजा दुर्वे यांनी केलेली बातचीत आपण ऐकली. हा या मुलाखतीचा पहिला भाग होता. या मुलाखतीचा दुसरा भाग आपण ऐकू शकाल पुढच्या गुरुवारी म्हणजे 8 डिसेंबर 2022 संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी या कार्यक्रमात. अरे सुन तो, मुझे क्या सुनाना चाहते हो? जो सुनाओ मेरी सौतन को. किसको? अरे वही तुम्हारा मोबाइल फोन जिससे सुबह शाम दिन रात चिपके रहते थे और कहते थे किसान कॉल सेंटर से बातें हो रही हैं. अच्छा ये बात है. हाँ, क्यों, क्या हुआ? अब बात नहीं होती क्या? अब तो झट से बात हो जाती है. ऐसा क्या? हाँ, अब तो ज्यादा लाइनें और खास तकनीक के कारण खेती के माहिरों से तुरंत बात हो जाती है. और अगर कभी लाइन व्यस्त हो तो अपनी समस्या फोन पर रिकॉर्ड करा दो, वहाँ से फोन आ जाता है और समस्या की हल का मैसेज भी आ जाता है. ये देखो आ गया. अरे वाह, इसका मतलब इंतजार की घड़ी अब खत्म. हाँ, तभी मैं सोचूं कि आजकल मुझ पर इतना प्यार क्यों आ रहा है. कृषि संबंधी समस्याओं का अपनी भाषा में तुरंत हल पाने के लिए पूरे भारत में किसी भी फोन से हेल्पलाइन नंबर पर संपर्क करें. किसानों का दोस्त किसान कॉल सेंटर. आत्मनिर्भर किसान भारत की शान. उत्पादन में आत्मनिर्भर होने के साथ साथ
फसल की कटाई के उपरांत उपज की हानि को रोकने, ग्रामीण क्षेत्रों में रोजगार सृजन करने और बीज से बाजार तक के विजन को मजबूती देने के उद्देश्य से 1 वर्ष पूर्व माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ने एक महत्वाकांक्षी केंद्रीय योजना एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड की शुरुआत की। इस आधुनिक इंफ्रास्ट्रक्चर से कृषि आधारित उद्योग लगाने में एक बहुत बड़ा बदलाव आएगा और बहुत बड़ी गति आएगी। साथियों, अब हम उस स्थिति की तरफ बढ़ रहे हैं जहां गांव के कृषि उद्योगों से फूड आधारित उत्पाद शहर जाएंगे और यही तो आत्मनिर्भर भारत अभियान का संकल्प है। एग्रीकल्चर इंफ्रास्ट्रक्चर फंड से पात्र लाभार्थी गोदामों का निर्माण कर सकते हैं, छटाई या ग्रेडिंग इकाई, पैकिंग हाउस, सप्लाई चेन और कोल्ड चेन जैसी सुविधाएं या फिर प्राथमिक कृषि प्रसंस्करण केंद्र की स्थापना कर सकते हैं। इस योजना के तहत पात्र लाभार्थियों को 2 करोड़ रुपए तक के ऋण पर अधिकतम 7 वर्ष के लिए ब्याज में 3% तक की छूट दी जा रही है। ऋण पुनर्भुगतान के लिए 6 महीने से 2 वर्ष तक मोरेटोरियम की सुविधा भी उपलब्ध है। इस योजना ने अब तक सफलता की कई मिसालें कायम की हैं, जैसे कि मध्य प्रदेश के लाभार्थी श्री विपिन त्रिपाठी ने एग्रीकल्चर वेस्ट से बायोफ्यूल बनाने का इनोवेटिव प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाया है। लोन मिलने की वजह से हम समय पर सारी मशीनों का प्रोक्योरमेंट और सारा सिविल वर्क टाइम पे करवा पाए, जिससे ये प्रोजेक्ट को लगाना संभव हो पाया। राजस्थान के लाभार्थी श्री यशवर्धन मुंद्रा ने सॉर्टिंग एंड ग्रेडिंग यूनिट लगाकर रोजगार के अवसर पैदा किए हैं। कर्नाटक की महिला उद्यमी श्रीमती ममता वी ने प्राइमरी प्रोसेसिंग सेंटर लगाकर प्रगति की नई राह चुनी है। राजस्थान के लाभार्थी श्री दिनेश भट्टर ने जीरे की प्रोसेसिंग यूनिट लगाकर आसपास के ग्रामीणों को आत्मनिर्भरता प्रदान की है। महाराष्ट्र के लाभार्थी श्री अनूप कुमार मोहता ने वेयर हाउस बनाकर अन्न भंडारण को सुनिश्चित किया है। आज देश के कोने कोने से किसान, कृषि उद्यमी, किसान उत्पादक संघ, प्राथमिक कृषि सहकारी समितियां, स्वयं सहायता समूह और कृषि उपज मंडियां इस योजना का लाभ उठा रहे हैं। आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचे कृषी विषयक कार्यक्रम नियमित ऐकत रहा आणि आता या वळणावरती माधुरी केस्तीकरला मात्र निरोप द्या, कारण पुन्हा भेटायचं आहे उद्या संध्याकाळी 7:30 वाजता आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरूनच किसानवाणी या कार्यक्रमात। पण तोपर्यंत नमस्कार। किसानवाणी 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 हिरव्या स्वप्नांची साध्यवाणी, प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी। किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगेवाणी, शेती सुखाची आधारवाणी। किसानवाणी 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 किसानवाणी। केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालयाच्या वतीनं सादर होणारा कार्यक्रम किसानवाणी आत्ताच आपण ऐकला। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या कोल्हापूर केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। हमने फसल बीमा योजना को अधिक प्रभावी बनाया, उसके दायरे में ज्यादा किसानों को लाए। ना भीती न काळजी, रस्ता नवा मिळाला, काढून पीक विमा न चिंता शेतकऱ्याला, भविष्य माझे सुरक्षित पीक निश्चिंत, शेतकरी पीक विमा सर्वच समाधान। आजच प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी व्हा आणि पिकाचे नुकसान झाल्याने होणाऱ्या आर्थिक नुकसानीपासून निश्चिंत व्हा। म्हणजे नैसर्गिक आणि स्थानिक आपत्ती उद्भवल्याने पिकाचे नुकसान झाले तरी तुम्हाला त्याची योग्य नुकसान भरपाई मिळेल। प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी आजच जवळच्या कृषी कार्यालयात, सहकारी समिती, बँक शाखेत, अधिकृत विमा कंपनीत किंवा जनसेवा केंद्रात जा, कारण सुरक्षित पीक निश्चिंत, शेतकरी पीक विमा सर्वच समाधान। कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।